पांडे यांच्या या निवडणुकीकरता त्यांना समर्थन देण्याच्या दृष्टीने इथे मंचगावावर उपस्थित झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री आदरणीय वर्षाताई गायकवाड मॅडम, आदरणीय आमदार सुलभाताई होळके, श्रीयुत गोडसे साहेब, होळके साहेब, विलासरावजी इंगोले या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी तयार करणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख श्री सुनीलजी खराटे, श्रीयुत राजीव सर, इतर सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी, शिक्षक आघाडीचे पदाधिकारी आणि सन्माननीय सर्व उपस्थित शिक्षक बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की मागच्या 10 दिवसापूर्वी या ठिकाणी उदय सामंत साहेब येऊन गेले. ते आले, त्यांनी सभा जिंकली आणि उच्च शिक्षण तंत्र शिक्षणामध्ये असणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना एक मोठा दिलासा ते देऊन गेले. मॅडम, त्यांनी या ठिकाणी बोलताना 2 गोष्टी ज्या सांगितल्या, त्यामुळे या भागातील सगळा उच्च शिक्षणामध्ये असलेला प्राध्यापक वर्ग आणि व्यवसाय शिक्षणामध्ये असणारे सर्व शिक्षक हे निश्चिंतपणाने घरी गेले की आपले प्रश्न आता उच्च शिक्षणाकडे कोणतेही शिल्लक राहू शकणार नाही. त्यात त्यांनी एक असं उदाहरण दिलंय की जर गोंडवाना युनिव्हर्सिटीचा प्रश्न असेल तर त्या विद्यापीठामध्ये निर्माण झालेला जो काही गुंता असेल प्रश्नाचा तो सोडवण्याकरता त्या ठिकाणच्या लोकांनी माझ्यापर्यंत इथे मंत्रालयात यावं, गडचिरोलीवरून नागपूरला यावं तडफडत कुठल्या तरी बसने आणि त्यानंतर ट्रेन पकडून मुंबईला यावं. त्याआधी गडचिरोलीला येण्याकरता सुद्धा त्यांना बराचसा प्रवास केलेला असतो. असे सगळे सायास शोधून हे सगळे प्रयत्न करून मुंबईला येणं आणि आपले प्रश्न सोडवण्याकरता मंत्रालयामध्ये गिरट्या घालणं हे योग्य नाही. मी मंत्री म्हणून आपल्याला आश्वासन देतो की या पुढच्या कालावधीमध्ये असं ते म्हणाले की गोंडवानाचे प्रश्न त्या गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये आमचे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी, आमचे अंडर सेक्रेटरी, आमचे डेस्क ऑफिसर, आमची सगळी यंत्रणा घेऊन डायरेक्टरसह तिथे जाऊ आणि त्यांच्या दारात त्यांचे प्रश्न सोडवू, अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी फार मोठं महत्त्वाचं असं वक्तव्य केलं होतं. याशिवाय आणखी एक गोष्ट त्यांनी अशी म्हटली होती की प्राचार्याचे प्रश्न आहेत, ते प्राचार्याचे प्रश्न हे सचिवाला कसे समजणार, हे डायरेक्टरला तरी कसे समजणार सर्व प्रश्न. म्हणून त्या प्राचार्याची एक कमिटी आम्ही तयार करू, त्यांना सांगू की एवढं बजेट आहे, या बजेटमध्ये सगळं बसवा आणि तुम्ही ड्राफ्ट तयार करा, मी सही करायला तयार आहोत. ही एक मोठी आशा की त्यांचे नाव ज्या ठिकाणी वाव आहे, ज्याचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याकरता आणि तत्पर आहोत अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतल्यामुळे माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेमधल्या सगळ्या शिक्षकांना आपल्याकडे माझ्या मॅडम आशा होती की आपणही या ठिकाणी यावं आणि अनेक समस्यांनी जखडलेले जे माध्यमिकचे शिक्षक आहेत, उच्च माध्यमिकचे शिक्षक आहेत, त्रस्त आहेत, फार मोठ्या संख्येनं हे शिक्षक अनेक वर्षापासून हे कार्यरत आहेत, विना अनुदान तत्वावर आहेत. त्यांचे प्रश्न आपण या ठिकाणी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे आणि त्या संदर्भात भविष्य काळामध्ये नजीकच्या भविष्यामध्ये अर्थात ते प्रश्न कशा पद्धतीने सोडवले जाऊ शकतात याचा उलगडा या ठिकाणी जर केला तर या शिक्षकांना सुद्धा जसं उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने या ठिकाणच्या शिक्षकांना हे आश्वस्त केलं, तशाच प्रकारची अपेक्षा आपल्या संदर्भात सुद्धा सगळ्यांना निर्माण झाली. पुढे मी आपल्याला विनंती केली की मॅडम आपण या ठिकाणी यायला पाहिजे. आपल्याला अडचणीचं होतं, शक्यच नव्हतं खरं पाहिलं तर. काल सायंकाळी 8-9 वाजेपर्यंत ते होऊ शकलं नव्हतं. त्या मॅडमने असं सुचवलं की मी एक व्हिडिओ क्लिप तयार करते आहे, तर ती तुम्हाला पाठवते, सगळ्या शिक्षकांपर्यंत तुम्ही पोहोचवा. पण व्हिडिओ क्लिप आणि साक्षात मॅडम यामध्ये फरक आहे. मी त्यांना जेव्हा पुन्हा एक कळ घातली
तेव्हा त्या तयार झाल्या. ऐन वेळेला 10च्या नंतर बुकिंग केलं, सकाळचं फ्लाईट पकडलं आणि या ठिकाणी आहे. ही एकच त्यांची धडपड जी आहे ती दाखवते आहे की शिक्षकांच्या प्रती त्या किती सकारात्मक आहे, संवेदनशील आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याकरता त्या किती उत्सुक आहे. मी आणखी आपल्याला सांगेन की मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटलो, ज्या सुरुवातीलाच त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मी त्यांच्या निवासस्थानी गेलो. ते साधारणपणे ब्रीफिंग करण्याच्या दृष्टिकोनातून मी गेलो होतो. तेव्हा मी सगळ्या शिक्षकांच्या समस्या समराईज करून त्यांना सांगितल्या. मला त्यांनी विचारलं, हे सगळं तुम्ही सांगितलंय, शिक्षकाबद्दल सांगितलं, पण शिक्षणाबद्दल काय, गुणवत्ता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही काय सुचवताय ते जरा सुचवा ना आम्हाला, ते जरा सांगा. तेव्हा मी त्यांना सांगितलंय की गुणवत्तेच्या संदर्भात आम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. एक तर शाळेमध्ये शिक्षक असला पाहिजे आणि जो शाळेमध्ये शिक्षक आहे तो स्वस्थ चित्ताने, निर्भयपणे, निरंकुशपणे, कुठल्याही प्रकारचा दबाव नसताना, तणाव नसताना, भयमुक्त वातावरणामध्ये शिकवण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे. ह्या 2 गोष्टी जर आपण आश्वस्त केल्या तर गुणवत्ता निर्माण करायला, दिल्लीची गुणवत्ता निर्माण करायला या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या शिक्षकांना काही कमीपणा येणार नाही. ते निश्चितपणे हे पुढे जातील आणि तशाच प्रकारच्या शाळा त्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतील. त्यांना ती एक चिंता होती. त्यानंतर आपले जे जटिल प्रश्न आहेत त्यापैकी 2-3 फक्त मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की ज्या संदर्भात त्यांनी आपले विचार कसे प्रगट केले. जेव्हा त्यांच्यासमोर विषय आला की हजारो शिक्षक संपलत झालेत महाराष्ट्रामध्ये एका GR-मुळे, म्हणजे जो GR 28/8/1980 पासून चालू होता आणि त्याच्यानुसार शिक्षकांची संख्या ही मंजूर होत होती शाळांमध्ये, तो GR बाजूला ठेवला. त्याच्यानंतर 2009 मध्ये आलेले माध्यमिकचे GR हे सगळे बाजूला ठेवून एक 28/8/2015 ज्याचं नातं हे राईट टू एज्युकेशन हा देशानं दिलेला जो कायदा आहे त्याच्याशी पण जुळलेलं नव्हतं असा जो GR आहे तो रद्द करा अशा प्रकारची मागणी सर्वकडून आली. त्यामुळे म्हणाले की या संदर्भात तुम्ही काही जर तुलनात्मक काही विचार करून मला काही सोल्युशन सांगितलं तर बरं होईल. एक आम्ही चांगला तक्ता तयार करून दिला, मॅडमला दाखवला. त्यांनी 5-10 मिनिटं नाही, आम्हाला एक 5 मिनिट जरी शिक्षण मंत्र्याची मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये मुलाखत मिळाली तर आम्हाला धन्यता वाटत असेल. पण या वेळेला जवळपास 1 तासपर्यंत शिक्षण मंत्री 28/8/2015च्या GRच्या संदर्भात काय सोल्युशन निघू शकतं की जेणेकरून अतिरिक्त शिक्षकांचा निर्माण झालेला जो अतिशय भयावह प्रश्न आहे आणि ज्याच्यामुळे शिक्षण सेवक 3-4 हजार शिक्षक सेवक महाराष्ट्रामध्ये जे अतिरिक्त होऊन घरी बसले अशा या लोकांना न्याय कसा मिळू शकेल या संदर्भात त्यांनी सगळं ऐकून घेतलं. ऐकून घेतल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया ज्या होत्या त्या तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटतंय की ही गोष्ट 2012-13ला जेवढे शिक्षक महाराष्ट्रामध्ये मंजूर होते तो जर बेस आहे, या बेस शिक्षकावर 5.5 लाख शिक्षकांवर शिक्षण मंत्र्यांचं नियंत्रण आहे. त्यामुळे याची देखभाल करण्याचा अधिकार जर शिक्षण मंत्र्यांना आहे तर याच्या चौकटीमध्ये बसून 28/8/2015च्या बाबतीत दुरुस्ती होऊ शकते अशा प्रकारचे मत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलं. आणि हेच मी आपल्याला सांगू इच्छितो. याच्याशिवाय आणखी आहे अंशतः अनुदानावर ज्या शाळा आहेत जे 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे अंशतः अनुदानावर होते त्यांचा मार्ग बंद करत त्यांना जुनी पेन्शन योजना लागूच होणार नाही अशा प्रकारची फाईल कुठं झाली असताना मॅडमनी ती थांबवलेली आहे. हे अन्यायकारक होईल जर राईट टू MBBS मधली जी व्याख्या आहे शाळेची किंवा शिक्षकाची, अनुदानित शाळाची, अनुदानित शिक्षकाची, ती व्याख्या बदलायला निघाले होते. पण मॅडमच्या ते लक्षात आलं, त्यांनी ते सगळं प्रकरण थांबवलेलं आहे. तसं जर घडलं असतं तर हे 20%वर 40%वर 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक कार्यरत होते त्यांना जुन्या पेन्शन योजना मागण्याचा अधिकारच ते गमावून बसले असते. पण ती फाईल थांबवलेली आहे. अशा पद्धतीने शिक्षकांच्या समस्या समजून घेणं, आधी ते सगळं ऐकणं, त्याचं सगळं लॉजिक लक्षात घेणं आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेणं, ही जी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची, लोकशाहीला विवेक असलेली, ती त्यांना चांगली ठाऊक आहे आणि त्या पद्धतीने त्या काम करतायत. म्हणून मला आशा आहे की शिक्षकांचे जे जटिल प्रश्न आहेत त्यापेक्षा कितीतरी आहेत, वेळ असल्यामुळे त्याचा उहापोह मी या ठिकाणी करू शकत नाही. परंतु मॅडम ह्या सकारात्मक आहेत.